भावे जीवित पुत्र समान मानावे, इहलोकी परलोकी तरावे, कीर्ती रूपे शिवरायांचे आठवावे रूप, आठवावा साक्षेप शिवरायांचा, आठवावा प्रताप भूमंडळी, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, सकल सुखाचा त्याग करो निसाधीचे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी करावी, याहून करावी विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, तव शौर्याचा एक अंश दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे, त्या दीप्तीतून दाही दिशा ऋतू उजळून टाकू, पुसू पानिपत पुन्हा लिहाया आमचे भारत व्यास वाल्मिकी येतील धावत, महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयाच्या स्मृतीने जळेबलेंच बाधा, नवे देश अवघा जयाच्या अभावी, शिवाजी जपो राष्ट्रमंत प्रभावी, पुंडली गौरदेवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. शहाजी महाराजांचं देहावसान झालं. जिजाऊसाहेब सती चालल्या आणि शिवाजी महाराजांनी अनेक प्रयत्न करून ते थांबवलं. आपण प्रयत्न कशा अर्थाने केले असतील शिवाजी महाराजांचा विचार करायचा, काय शब्द बोलले असतील, काय केलं असेल, पण जिजाऊसाहेब थांबल्या म्हणजे सगळ्यांच्या रयतेच्यासाठी थांबल्या. खरं तर त्या पतिपरायण स्त्री, आयुष्य सगळं पतीच्या विचाराने अशा अर्थाने ज्यांनी व्यतीत केलं त्याला पतिपरायण म्हणता येतं, तशातल्या त्या. शिवाजीराजांना मात्र शहाजीराजांचा सहवास फारसा लाभला नाही. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिवाजी महाराज काही काळ सहवास लाभला. सुरुवातीला जन्माच्या वेळेसही शहाजीराजे उपस्थित नव्हते. शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर उपस्थित झाले, भेटीगाठी झाल्या, पुन्हा दक्षिणेत राहिले, पुन्हा काही काळ पुण्यात येऊन गेले, पुन्हा शिवाजीराजांना दक्षिणेत बोलवलं. तेव्हा 12व्या वर्षापर्यंत साधारण शिवाजी महाराजांना सान्निध्य लाभलं. त्यानंतर मात्र शिवाजी महाराजांना फारसं सान्निध्य लाभलं नाही. पण शिवाजी महाराजांच्या विषयाने जे आपल्या हातून घडलं नाही ते आपल्या थोरल्या राणीसाहेब मुलांच्या हातून घडवून घेत आहेत, या शहाजीराजांना आनंद होता. आपल्या कार्य आपला मुलगा साकार करतोय यातही त्यांना आनंद होता, धन्यता वाटत होती. आणि त्यामुळंच आपल्या थोरल्या राणीबद्दल म्हणजे जिजाऊसाहेबांबद्दल शहाजीराजांना कौतुक वाटत होतं. आपली पत्नी सामान्य स्त्री नाही आहे, ती असामान्य आहे. जसं पांडवांच्या पराक्रमाला फुंकर घालणारी द्रौपदी आहे, जसं रामायणात निमित्त सीतेचं झालं पण रामरायाचा पराक्रम उजळून निघाला, तसं एखाद्या कर्तृत्ववान पुरुषाच्या पराक्रमाला फुंकर घालणारी अशा अर्थाने ही स्त्री आहे. आपल्याला तो प्रयत्न करून पाहिला पण आपल्याला ते जमलं नाही. पण जिजाऊसाहेबांचं काम विलक्षण आहे हे त्यांना लक्षात आलेलं आहे. त्यात त्यांना धन्यता वाटे आणि त्यामुळे कौतुक वाटे, बायकोबद्दल आदरही वाटे, प्रेम तर आहेच आहे. पण ही स्त्री विलक्षण आहे. आपल्याला फारसा रामायणाचा महाभारताचा आपण अभ्यास करत नाही आता, किंवा आपण कथा म्हणून ते वाचतो, पुराण म्हणून वाचतो असं म्हणायला हरकत नाही. रामायणामध्ये जेव्हा म्हणजे स्त्री कर्तृत्ववान कशी असतीचं उदाहरण मला सांगायचं आहे. रामायणामध्ये जेव्हा रामराये दक्षिणेत आले आणि त्यांचं आणि सुग्रीवाचं सख्य झालं, मैत्रत्व झालं आणि मित्र म्हणून सुग्रीवाला मदत करायला रामराय झाले, तेव्हा सुग्रीवाला सांगितलं की तू जा पुन्हा किष्किंधेत जा आणि वानरराज वालीला आव्हान दे, म्हणजे युद्धाचं आव्हान दे. तू म्हणला मार खायचा आहे काय, नाही मी तुला मदत करायला येतो. हा सगळा विषय रामरायांनी सांगितला आणि किष्किंधेला सुग्रीव गेला आणि त्याने आव्हान दिलं, वाली बाहेर ये आणि माझ्याशी युद्ध कर, वाली बाहेर ये आणि माझ्याशी युद्ध कर. यावेळी वाली बाहेर निघाला, त्याला त्याच्या पत्नीने थांबवलं. त्याची पत्नी तारा आहे, तिने थांबवलं, जाऊ नका म्हणली. वाली म्हणला एखाद्या राजाला, क्षत्रियाला, पुढे बसा, क्षत्रियाला
जर युद्धाला आव्हान दिलं तर मागं बसणं हे क्षात्रधर्माच्या विरुद्ध आहे, राजधर्माच्या विरुद्ध आहे. मला युद्धाला गेलंच पाहिजे. त्यावेळी जी तारा बोलली आहे ते महत्वाचं आहे. एकदा येऊन वाली परत मार खाऊन परत पळून सुग्रीव मार खाऊन पळत गेला. दुसऱ्यांदा पुन्हा आला. त्यावेळी बायको म्हणती की ज्या अर्थी आधी सुद्धा तुमच्याशी युद्ध करून हा सुग्रीव पळून गेला आहे, त्या अर्थी पुन्हा दुसऱ्यांदा आला, परत तिसऱ्यांदा आलाय, त्या अर्थी राजकारण असं सांगतं, राज्यनीती अशी सांगते की याच्या मागे कुणीतरी कर्ता पुरुष उभारलाय, कुणी ताकदवर माणूस उभारलेला आहे आणि त्यामुळं तुम्हाला हा वारंवार आव्हान देतोय, तुम्ही जाऊ नका. म्हणजे राजनीती निपुण आहे ती काही सामान्य स्त्री नाही. स्त्री म्हणून राजनीती तिला कळते. हा विषय आपण केला पाहिजे, विचार केला पाहिजे. आपल्याला ते कळत नाही, आपण ते विचार करीत नाही, नुसती कथा म्हणून ऐकून सोडून देतो. म्हणजे स्त्रिया सुद्धा राजनीती निपुण महाभारतात रामायणात आपल्याला दिसतात. महाभारतात तर खूपच आहेत. प्रत्येक स्त्री विद्वान आहे, सामान्य स्त्रिया नाही आहेत, विचक्षण आहेत, अनेक गोष्टींचा विचार करणाऱ्या आहेत. द्रौपदी विचार करते, खूप वेळा आपण त्याचा विचार केलेला आहे, म्हणजे मागेही सांगितलेलं आहे. राजनीती धर्मशास्त्र कळतं द्रौपदीला, रामायणात ते कळतं. नुसती स्त्री नाही, वानर योनीत जन्मलेली स्त्री आहे, तिला ते कळतं. ती म्हणते की कुणीतरी कर्ता पुरुष उभारल्याशिवाय हा दुर्बळ माणूस तुमच्या पुढे येऊन वारंवार युद्धाला आव्हान देणं शक्य नाही, असं राजनीती सांगते. आणि म्हणून तुम्ही जाऊ नका, कर्ता पुरुष कोण आहे याचा तपास घ्या मग जा. तरीही वाली जातो, पुढचा विषय आहे. पण आपला विषय येत होतं स्त्रिया विद्वान कशा असतात. जिजाऊसाहेब त्या श्रेणीतले आहेत. कुंती कशी आहे, सामान्य स्त्री नाही, विद्वान आहे, विचक्षण आहे. सती जाताना ती विचार करते. माद्री आणि कुंतीचा संवाद झाला आहे. कुंतीला माद्री सांगते मी सती जाते, तू माझी पुत्र सांभाळ, म्हणजे पुत्रसंतती सांभाळणं आता तुझं काम आहे. माझे आणि तुझे दोन्ही तू सांभाळशील. मी जर सांभाळले तर माझ्यात अपपर भाव होईल, तू सांभाळले तर तो भाव असणार नाही. म्हणजे विश्वास किती आहे आणि धर्मसुद्धा किती कळतोय. माझ्याबद्दलही विश्वास किती आहे आणि तुझ्याबद्दलही विश्वास किती आहे. आपल्यापेक्षा कोणतीवर जास्त विश्वास आहे की माझे लेकरं कोणती जास्त चांगले सांभाळेल. माद्रीचा विश्वास आहे, तू जे सांभाळ. कुंती येते, अनेक गोष्टी करते. कुंतीच्या चरित्रात खूप विषय असे खूप आहेत की ज्यात राजनीती सांगते. कुंती मुलांना सांगते. कुंती रोज जेव्हा पांडव वनवासात गेले, सुरुवातीला पहिल्याच लाक्षागृह झालं, वनवासात राहिले काही काळ, त्यावेळेस भिक्षा मागून आणल्यावर कुंती रोज सांगायची 5 जणात वाटून ज्ञान खा. मुलंही किती आज्ञा देत लक्षात ठेवा. आता करती सवरते मोठे झालेत, लग्नाला आलेत. आताची पोरं लग्नाला आलेली बायको दारात घेऊन उभारतेत बरोबर आणले म्हणून. पण कुंतीच्या आणि पांडवांचा विचार करीत असताना कुंती किती रोज पांडव गावात भिक्षा मागून आणतात आणि भिक्षा मागून आणल्यावरती समोर ठेवतात, आईच्या समोर ठेवतात. आई वाटा करेल ते खातात, लक्षात ठेवलं पाहिजे. 5 जणात वाटून घ्या कुंती सांगते. कुंतीच्या समोर भिक्षा ठेवल्यावर कुंती विचार करते, समसमान वाटणी 5 जणाला नाही करत. भीम जास्त बलशाली आहे, त्याचा आहार मोठा आहे, कर्तृत्ववान आहे. त्याला जर खायला कमी घातलं तर तो दुबळा होईल, मरेल. म्हणून एक हिस्सा काढते, भीमाला ठेवते, बाकीच्या 4 हिश्श्यात 4 पांडवाला जेवायला देते, एका हिश्श्यात 4 पांडवाला जेवायला देते. ते कुंती सुद्धा कशी विचारी आहे, धर्मशास्त्र कळणारी आहे, अनेक गोष्टींचा विचार करणारी आहे. तसं जिजाऊसाहेब इथं कळते आहे, राजनीती निपुण आहे. जिजाऊसाहेब अनेक अर्थाने विचार करणारे आहेत, धर्मपरायण आहेत, धर्मशास्त्र जाणणारे आहेत. अनेक गोष्टींचा विचार जिजाऊसाहेबांनी. आता ते बजाजी नाईक निंबाळकरांना मुसलमान केलं की नाही केलं, झाले की नाही झाले, त्यांना हिंदू केलं की नाही केलं, इतिहास अभ्यासकात मतभेद आहेत. पण त्या बाबतीत यांना पुन्हा हिंदू करून घेण्यासाठी जे प्रयत्नशील आहेत त्या जिजाऊसाहेब आहेत. सत्यासत्यता हा इतिहासाच्या अभ्यासाचा भाग जरी असला तरी याचा विचार जिजाऊसाहेब म्हणून केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भालजींच्या चित्रपटात बजाजी नाईक भेटायला येतात तेव्हा ते लांब लांब असतात. अरे तुम्ही आमचे पाहुणे असं लांब का जाता? नाही मी बाटलो, मुसलमान झालो असं ते बोलतात. तुम्ही मनाने जय झाला, तुमच्यावर अत्याचार झाला, मग आम्ही तुम्हाला हिंदू करून घेऊ, जिजाऊसाहेब म्हणतात. म्हणजे हे धर्मशास्त्र जाणतायत म्हणून ते बोलतायत ना, आम्ही तुम्हाला हिंदू करून घेऊ. घ्याल करून अवश्य. पंडिताला बोलवतात आणि जिजाऊसाहेब धर्मशास्त्राच्या आज्ञेचा विचार करून धर्मशास्त्रातला आधार काढून त्याला हिंदू करून घेतात. म्हणजे किती दृढ विचार जिजाऊसाहेब करतात.
या धर्मातून बाहेर गेलेले लोक पुन्हा धर्मात आले नाहीत तर आपला धर्म ऱ्हासाला जाईल. त्यांना पुन्हा धर्मस्थान असलं पाहिजे आणि धर्मशास्त्रात ते आहे त्याचा विचार करून त्यात घेण्याचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे जिजाऊसाहेब खूप गोष्टींनी विचार करतात, ह्याचा विचार करतो आपण. जिजाऊसाहेब राजनीती निपुण आहेत. शहाजीराजांच्या पराक्रमाला फुंकर घालणारे आहेत, त्यांचं तेज वाढवणारे आहेत. तुम्ही विश्वामित्रासारखे प्रतिसृष्टीचं सामर्थ्य असणारे राजे आहात. हातपाय गाळून बसू नका, आपण ते काम करा. आणि त्यासाठी हाल अपेष्टा झाल्या तरी चालेल, प्रसंगी जीवपणाला लागला तरी चालेल, गेला तरी चालेल, पण धर्माचं राज्य आलं पाहिजे म्हणून जिजाऊसाहेब शहाजीराजांना फुंकर घालून उभ्या करतात. दुर्दैवानं त्या काळात शहाजीराजांना साथ नाही लाभली लोकांची आणि पराभव झाला 2दा. तिसऱ्यांदा पोराकडून ते पूर्ण करतात. पोरगा सतत मृत्यूच्या ओठावर, अफजल खानासारखा ज्याने आपल्या पतीला त्रास दिलाय, कैदेत टाकलंय, हातापायात बेड्या घातल्यात, अशा माणसाला भेटायला जिजाऊसाहेब पाठवत असताना विचार केला पाहिजे. खरं तर असं असेल तर आपण घरात माणसं आता काय विचार करतील, आपण त्या जागी असा विचार करा, नको जाऊ, दुसऱ्या कोणाला तरी पाठवू, काहीतरी करू. पण जिजाऊसाहेब ते नाही विचार करत. जा, कुणीतरी केलं पाहिजे ना, मग माझ्याच पोरानं केलं तर काय बिघडतंय, जा. जाताना 2 वाक्य बोलतात. संभाजीराजाचं उष्ण फेड, शहाजीराजांना त्यांनी कैद केली, पुत्र म्हणून तुझं कर्तव्य आहे बापाच्या अपमानाचा बदला घेणं. आणि त्याहून पुढे सांगतात, मला कुंतीच्या पंक्तीला बसव. सभासद बकरीत हा उल्लेख आहे, कुंतीच्या पंक्तीला बसव. फार विलक्षण वाक्य आहे. कुंतीच्या पंक्तीला म्हणजे वीरश्रीची पोरं जे आहेत किंवा ज्याला आपण पांडव म्हणतोय ते वीरपुत्र आहेत. रणांगणात त्यांचा हात धरणारा कुणी नाही. 5 जणात 5 विशेष गुण आहेत, विशेष कौशल्य आहे. धर्मराज नीतिशास्त्रात निपुण आहे, युद्धातही निपुण आहे. अर्जुन धनुर्विद्येत निपुण आहे. धनुर्विद्येत निपुण आहे म्हणजे फक्त धनुष्यबाण चालवलं येतो असं नाही बरं का. धनुष्यबाणाबरोबर युद्धशास्त्रातली सगळी शस्त्र त्याला वापरता येतात असा निपुण आहे. त्याचं आवडतं शस्त्र मात्र धनुष्यबाण आहे. गदाधारी भीम, त्याचं नावच गदाधारी भीम किंवा भीमदादा म्हणतो आपण, तो क्रमांक 2चा पुत्र आहे, पण तोही युद्धात निपुण आहे. त्याच्यासारखा पराक्रमी पुरतोय भारतवर्षात कोणी नाही. जेव्हा गांधारीनं, आता हस्त नक्षत्र येतं बघा, हस्त नक्षत्रात मुली हादगा खेळतात, भोंडला खेळतात, आपल्याकडं माहिती आहे का नाही, भोंडला खेळतात. हत्तीचं चित्र काढायचं, हत्तीमध्ये ठेवायचं आणि कडला गाणे म्हणत फेर धरत आनंद करायचा. मग खिरापत खायची, गप्पा गोष्टी, हा सगळा पुढचा भाग झाला. पण हे करीत असताना भोंडला खेळतात, तसा गांधारीनं भोंडला केला. गांधारीनं हस्त नक्षत्राच्या निमित्तानं हादगा केला. हादगा गांधारी पूजिते, सगळ्यांना बोलावी ते, असं ते गाणं पण आहे, त्यातलं विषय नाही ते आपल्याकडे जायचं. गांधारीनं हादगा केला आणि त्याला कुंतीला बोलवलं आणि हादग्याच्या निमित्तानं जे पूजन करायचं हत्तीचं, तो खरा हत्ती उभा केला. लक्षात येत आहे ना, खरा हत्ती उभा केला. आणि तू दरिद्री, तुझ्यापुढे कुठं हत्ती हे दाखवायसाठी ते सगळं गांधारीने केलं. कुंतीला हिणवण्यासाठी केलं असं कुंतीला ते लक्षात आलं. आणि कुंतीचं सगळा हादगा पूजा ते कार्यक्रम झाला की घरी आली, अस्वस्थ असायला लागली, दिसायला लागली. काय झाले, पोराने विचारलं, अस्वस्थता काय आहे. तिनं सांगितलं, गांधारीनं हादगा केला, हत्ती पूजला, मलाही हादगा करायचा, हत्ती पूजायचा आहे, मला हत्ती पाहिजे. पोर पार्थ पराक्रमी किंवा भीम पराक्रमी कसे आहेत, हत्ती पाहिजे. हत्ती साधा नाही, ऐरावत आणतो, इंद्राचा 1000 सोंडेचा हत्तीच आणतो म्हणला भीम. आणि भीमाने आणि अर्जुनाने मिळून इंद्रावर स्वारी केली. लक्षात ठेवा, इंद्रावर स्वारी केली. अर्जुनाने काय केलं, भीमासाठी शिडी बाणाची तयार केली. भीम त्याच्यावरून गेला, इंद्रावर स्वारी केली, गदाधारीने ठोकरीत गदा. इंद्र गडबडला, काय का आला इथं. ते म्हणले, आईला हत्ती पाहिजे पूजेला, हत्ती घ्यायला आलो. तुझाच हत्ती नेणार, 1000 हातीचा, साधा सुद्धा हत्ती नाही. आता साधे सुद्धा हत्ती काय भीमाला कमी मिळाले असते का हिंदुस्थानात. कुठेही गेला असता, एखाद्यावर स्वारी केली असती किंवा हत्ती मागितला असता तर कोणी दिला असता भीमाला. पण त्याने इंद्रावर स्वारी केली, 1000 सोंडेचा, पांढऱ्या रंगाचा, इंद्रानं ज्याच्यावर बसावी असा. नुसतं तो नाही, जेव्हा समुद्रमंथन झालं त्यातून जी 14 रत्न निर्माण झाली त्यातला एक असलेला हत्ती जगात अद्वितीय, त्याच्यासारखा दुसरा आधी झाला नाही नंतर नाही, असा हत्ती भीमाने आणला. तो कसा आणला, खांद्यावर घातला, 2 बाजूला 2 पाय, आणि ते हत्ती असं घेऊन भीम त्या शिड्यावरून उतरून खाली आला. किती विशेष आहे. आईला आता सगळ्याच गोष्टी सांगून टाकतो, त्यात अनेक कथा उपकथा आहेत.
भगवान श्रीकृष्णाला भीमाचा आणि अर्जुनाचा गर्व परिहान करायचा आहे म्हणून ही गोष्ट आहे. दुसरं, आईचं प्रेम कसं असतं तीही कळण्यासाठीच आहे. आणि तिसरं, पोरगा कसा पराक्रमी हेही कळलं पाहिजे. आईची इच्छापूर्ती करणं हे पुत्राचं काम आहे. मग भले त्याच्यासाठी इंद्रावर स्वारी करायला झाली तरी हरकत नाही, मग तो पुत्र खरा पुत्र आहे. शिवाजी महाराज त्या अर्थाने आईची इच्छा पूर्ण करणारे आहेत. पण आईची इच्छा काय आहे ती ओळखणारे महत्त्वाचे आहेत. मग त्याच्यासाठी दिल्लीपोथीची झुंज घ्यावी लागली तरी हरकत नाही, म्हणजे पराक्रमी पुत्र आहे. हां, आणि जिजाऊ साहेब बोललेलं वाक्य इथं लागू आहे. पुत्र कसा पाहिजे? पुत्र करंटा निपजला असा म्हणता कोणी कामा नाही. पुत्र कसा पाहिजे? पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा, तसा पोरगा पाहिजे. आणि तू तसा हो, मला कुंतीच्या पंक्तीला बसव. जिजाऊ साहेब म्हणतात कुंतीच्या पंक्तीला, म्हणजे जसं इंद्रावर स्वारी करून हत्ती आणणारा भीम तिच्या पोटी जन्माला, कुंतीला त्या पोराचा अभिमान आहे. माझा पुत्र कसा आहे? इंद्रावर स्वारी करतोय. अर्जुनाचा अभिमान आहे, माझा पुत्र कसा आहे? इंद्रावर स्वारी करायला सक्षम आहे. माझा पुत्र कसा आहे? जगात त्याच्यासारखा धर्मनीती आणि निपुण राजनीतीतला कुणी नाही असा धर्मराज आहे. माझा पुत्र कसा आहे? जरी तो माद्रीचा असला तरी ते कुंती आपला मानते ना, नकुल आणि सहदेवाला. सुलक्षणी आहे, सुकुमार आहे. तो सहदेव आहे ना, तो अत्यंत देखणा आहे. नकुल तसाच आहे. त्यातला एक अश्वपरीक्षेत उत्तम आहे, दुसरा गोपरीक्षेत उत्तम आहे. गाई राखण्यात उत्तम आहे. राखण्यात नुसतं नाही, गाईच्या बाबतीत उत्तम आहे. दोघांची शस्त्र पण विभिन्न आहेत. एकाचं भाल्यावर वर्चस्व आहे, दुसऱ्याचं तलवारीवर वर्चस्व आहे. म्हणजे 5 पुत्र आहेत, 5 वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात कर्तृत्ववान आहेत. जगात त्यांचा हात धरणारा दुसरा कोणी नाही. त्या पुत्राची मी माता आहे अशी मला तुझी माता म्हणून जगात मिरवता आलं पाहिजे, की ती कुंती कशी आहे तशी तिच्या शेजारी बसता आलं पाहिजे, असं मला तू निर्माण कर. कुंती सारखं कुंतीच्या पंक्तीला मला बसव. ही म्हणण्याचा अर्थ तिथं आहे. जिजाऊ साहेब इतक्या विलक्षण आहे, म्हणजे हे सगळं जिजाऊ साहेबांना कळत आहे. त्या नीतीतनं निपुण आहेत, त्या धर्मशास्त्राच्या निपुण आहेत, त्या अध्यात्माचा अभ्यास करणारे आहेत. कुंतीच्या बरोबरीला बसायचं म्हणजे काय त्यांना निश्चित कळतं आणि त्या अर्थाने त्या बोलतायत. आणि म्हणून अशा पत्नीचा शहाजीराजांना आनंद आहे. आता शहाजीराजे गेले, जिजाऊ साहेब एकटे आहेत. पण शहाजीराजे हयात असताना आपली पत्र बेंगलोरवरून पुण्यात येतात, पुण्यातून बेंगलोरात जातात. वारंवार पत्र, भेटवस्तू, वस्त्र, अलंकार इकडून तिकडून इकडे येतात. दोघांचाही समाचार घेतात, प्रेमानं कौतुक करतात, अवघड प्रसंगी सल्ले देतात, लोक पाठवतात. आपण पाहिलंय कान्होजी जेध्यांना पाठवलं, जा मावळात, इथं तुमची गरज नाही, आता जा. तिकडं पाठवलं. अशा पित्याचं देहावसान झालं. खरं तर राष्ट्रकार्यार्थ जीवन वाहिलेल्या पुरुषांना कौटुंबिक दुःख केवढंही झालं तरी त्यामध्ये अधिक वेळ गुंतून राहता येणं शक्य नसतं. हे शिवाजी महाराजांच्या चरित्रात आपण लक्षात घ्यायचं आहे. वडील वारले म्हणून त्याचा काय म्हणायचं त्याला शोक करीत शिवाजी महाराज अनेक दिवस बरेचसत राहिले नाही. पुढच्या कामाच्या दृष्टीने तयारीला लागलेले आहे. काही काळ महाराज आता राजगडावर राहिले, आईसाहेबांपाशी राहिले. वडील गेलेत म्हणून थोडंसं मनाची अस्वस्थता असते दोघांचीही. पती निधनाची जिजाऊ साहेबांना, वडील निधनाची शिवाजीराजांना. राजगडावर राहिले महाराज, आईसाहेबांच्या समवेत राहिले. थोडं दुःख शीतल व्हावं आईसाहेबाचा हाही विचार, स्वतःचं हाही विचार, राजगडावर राहिले. पण त्या काळात सुद्धा शहाजीराजांच्या मृत्यूनं दुःखी झालेले शिवाजी महाराज पितृनिष्ठ होते. शिवाजी महाराज पितृनिष्ठ होते हा गुण फार विलक्षण आहे बरं का. आपल्याला त्याचा विचार म्हणजे मातृभक्त पितृभक्त, जसा पुंडलिक आहे ना तसे शिवाजी महाराज आहेत. आईसाहेब सतत बरोबर आहेत, शहाजीराजे तिकडे आहेत, पण तरीसुद्धा ते पितृनिष्ठ आहेत, पितृभक्त आहेत. शिवाजी महाराजांच्या चरित्रातला एक उल्लेख आहे. आता पुन्हा पुन्हा तो विषय येतो. खरं खोटं घटना या विषयावर विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा कमी जास्त असेल, पण पितृभक्तीचा गुण त्यात पाहण्यासाठी त्यात बघायला हरकत नाही. शिवाजी महाराज आणि शहाजीराजांची भेट जेजुरीला झाली. शिवाजी महाराज मोठे झाल्यानंतर अनेक वर्षांनी भेट झाली आणि पिता पुत्राची अनेक दिवसांनी भेट झाली. तर ती भेट राजप्रासादात किंवा घरात किंवा अन्य ठिकाणी घेऊ नये असं धर्मशास्त्र सांगतं. आणि म्हणून जेजुरी म्हणजे देवस्थानाच्या ठिकाणी दोघे येऊन भेटले एकमेकांना. भेटले तेव्हा कसे भेटले?
शिवाजी महाराज आधी जेजुरीला येऊन थांबले, शहाजीराजे येणार आहेत निरोप आल्यानंतर, आणि मग शहाजीराजे नंतरून आले. म्हणजे वडिलांच्या स्वागतासाठी आधी जाऊन थांबले. शहाजीराजे येऊन थांबले मग भेटायला गेले नाही. शहाजीराजे आल्याची वार्ता आल्यावर शिवाजी महाराजांनी आपल्या तंबूतून, आपल्या मुक्कामाच्या जागेतून, निवासाच्या जागेतून उठून शहाजीराजाला कोस 2 कोस सामोरे गेले. काय जे घोडा असेल, पालखी असेल त्यातून गेले, आणि तिथं शहाजीराजे दिसायला लागले. त्यांच्या घोड्यावरून पालखीतून यायला लागले होते. दिसायला लागले की आपलं वाहन सोडून दिलं, अनवाणी चालत गेले, चप्पलाही काढून टाकल्या. राजांना अनवाणी चालत गेले, दंडवत घातला दिसल्यावर, पायावर डोकं ठेवून पाया पडले, आणि शहाजीराजांच्या पालखीला स्वतः खांदा देऊन घेऊन आले मुक्कामाला. बघा वडिलाची सेवा किती करावी. जेव्हा समोरासमोर दोघं आले तेव्हा दोघांनी एकमेकाचं मुख समोर पाहिलं नाही. दोघांच्या मध्ये सोन्याची परात, त्यात तूप सोडलं, आणि त्या परातीत दोघांनी एकमेकाची मुखं पाहिली. धर्मशास्त्र असं सांगतं. धर्मशास्त्र सांगण्याची कारणं खूप असू शकतात. विचार करतं शास्त्र, धर्मधुरीण खूप विचार करतात. का पाहावं? अनेक दिवसांनी पुत्रमुख दर्शन झाल्यामुळे किंवा पित्याचं मुख दर्शन झाल्यामुळे दोघाला आनंद होतो, आणि एकदम आनंदानं काही हर्षातिरेकानं काही होऊ नये, हर्षवायूनं काही होऊ नये, म्हणून पहिल्यांदा पातळ तूप करून परातीत सोडायचं आणि त्यात पाहायचं, आणि मग समोरासमोर भेटायचं. हा विचार धर्मशास्त्र करतं. त्या पद्धतीने दोघांनी भेट घेतली. जेजुरीच्या भेटीचा असा उल्लेख आहे. आता या भेटीवर आक्षेप आहे नाही झाली, खूप गोष्टी आहेत, आपल्याला त्या खोडात शिरायचं नाही आता. असो, पण शहाजीराजांच्या या निधनानंतर मात्र शिवाजी महाराज जास्त काळ गुंतून नाही राहिले, पण तरीसुद्धा जिजाऊ साहेबापाशी काही काळ राहिले. पितृनिष्ठ मन व्यतीत झालं, आणि शिवाजी महाराजांनी काही वाक्य बोललेली आहेत. सभासदांना ते आपल्या बखरीत उल्लेख करून ठेवले. शिवाजी महाराज काय बोलले पहा बरं का. पित्यावरचा विश्वास, पित्यावरची श्रद्धा, पित्यावरची निष्ठा, आणि आपल्या कर्तृत्वाचा विषय, आपल्या कर्तृत्वाला पित्याची असलेली पाखरण, सगळी या गोष्टीत दिसून येतात. काय म्हणले? मजसारख्या पुत्राचा पराक्रम महाराज म्हणजे शहाजीराजे पाहते तर उत्तमच होते. आपण आपला पुरुषार्थ आता कोणाच दाखवावा. मी एवढ्या मोगलांचा, आदिलशहाचा, सिद्दी जंजिऱ्याचे, इंग्रज, डच, फ्रेंच या सगळ्यांचा पराभव करतोय. आता माझा पराक्रम पाहिल असा कोण आहे? घरातला पुरुष पाहिजे ना कोणीतरी. आनंद असतो या गोष्टीचा. माझं पोरग असं आहे, पराक्रमी आहे. पोरग 10वी पास झालं तर बाप टेऱ्या बडवत फिरतो. आनंद वाटतोय. काय पेढे वाटा गावात खूप गंमत जम्मत असते. 10 किलो पेढे वाटले पोरग पास झालं म्हणून. अरे पोरग काय पास झालं? आता लौकिक अर्थानं काही असो, 10वी म्हणजे खूप आहे, कारण बाप 10वी पास झालेला नसतो, त्याचा आनंद त्याला असतो. मी असं उदाहरण पाहिलेलं आहे की पोरग 10वी पास झालं, किती 10 परीक्षा देऊन 10वी पास झालं. लक्षात येतं 10 परीक्षा म्हणल्यावर का नाही कळत? आणि मग पास झालं. वडिलांना आनंद झाला, चल तुला फर्ग्युसन कॉलेजला नेऊन घालतो म्हणले पुण्याला. कुठं? पुण्याला फर्ग्युसन कॉलेजला घालतो. पोरग म्हणलं बाबा इथंच बरं आहे. त्याला माहित होतं आपलं काय आहे, पण वडिलाला आनंद झाला पोरगा 10वी पास झाल्याचा. आता हा जर पोरगा बापाच्या इच्छा सगळ्या पूर्ण करणारा आहे, पराक्रमी आहे, वडिलांच्याहून काकणभर सरस आहे, मग त्या पोराचा बापाला किती आनंद वाटत असेल. शहाजीराजांना ज्या माणसाने माझा अपमान केला, माझ्या हातापायात बेड्या घातल्यात, त्याला माझ्या पोरानं मारलं. पार्थ पराक्रमी आहे पोरगा, भीमासारखा आहे. पोरगा कसा आहे? अर्जुनासारखा आहे. पोरगा कसा आहे? रामासारखा आहे. वचनात आहे माझ्या, ते भले काही म्हणू, पोरग माझं ऐकत नाही, पण असं आहे. आता माझा पराक्रम पाहिला असं कोण? मजसारख्या पुत्राचा पराक्रम महाराज शहाजीराजे पाहते तर उत्तम होते. पाहते तर म्हणजे आत्तापर्यंत पाहिलाय, अजूनही पुढच्या काळात पाहते असतील तर ते उत्तम झालं असतं. पण आता कोण पाहिल? दुःख आहे शिवाजीराजांना. मागे अफजल खान मारला, शाहिस्ता खाना शास्त केली, पराभवा ते पावविला, या दोघांचाही पराभव केला, निघून गेले. अफजल खान तर स्वर्गालाच गेला. कित्येक गड घेतले, शहरे मारली, आणि पागा, शिलेदार, लष्कर 40,000 उभे केले. म्हणजे यावेळी शिवाजी महाराज शहाजीराजे जेव्हा गेले तेव्हा 40,000चं लष्कर त्याने उभं केलेलं आहे. असे पराक्रमाचे वर्तमान ऐकून महाराज संतुष्ट झाले. म्हणजे आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी
महाराजांना आनंद झाला असं शिवाजी महाराजांचं म्हणणं आहे। याचा अर्थ शिवाजी महाराजांची इकडून झालेल्या पराक्रमाची कीर्ती किंवा त्याची विषयानं निवेदन करणारे पत्र तिकडे जात होते आणि त्यांना आनंद झालेली पत्र इकडे येत होते। सरळ सरळ अर्थ काढला पाहिजे। पुढेही महाराजांनी ते म्हटलेलं आहे, काय माझा पोरगा पराक्रमी 40,000 लष्कर बाळगून फिरतोय। यावेळी शहाजीराजांचं लष्कर किती आहे काय विचार करायची आपल्याला काही गरज नाही। शहाजीराजांचा दर्जा ज्यावेळेस शहाजीराजा मोगलांकडे गेले, मोगलाकडून आदिलशहाकडे गेले, तेव्हा त्यांना 12,000चा दर्जा दिलेला होता। 12,000 म्हणजे मोगल किंवा आदिलशाही व्यवस्थापनामध्ये वजिराचा किंवा वजिरापेक्षा वर शहाजाद्याचा दर्जा आहे। शहाजीराजांना दिलेला दर्जा फर्जंद शहाजीराजे असं आदिलशाही दरबारातली पत्र आहेत। फर्जंद म्हणजे पुत्र किंवा पुत्रासारखा, म्हणजे आदिलशाहीचा पुत्रासारखा ज्याला मान दिला जातो असे शहाजीराजे। आदिलशहाच्या युवराजाला, त्याच्या पोराला, शहाजाद्याला ज्या पद्धतीनं दरबारात वागवलं जातं त्या पद्धतीनं दरबारात वागवला जाणारा पुरुष म्हणजे शहाजीराजे। त्या शहाजीराजांचा पोरगा म्हणजे शहाजीराजाला 12,000ची मनसब आहे, पण शहाजीराजांचा असणारा मी पोरगा आता 40,000चं लष्कर बळगून फिरतोय। केवढा अभिमान वाटत असेल बापाला। मी एवढी नगरं मारली म्हणजे एवढी गावं लुटली, नगरं मारली म्हणजे गावं लुटली, संपत्ती गोळा केली, स्वराज्यासाठी गोळा केली, स्वतःसाठी नाही। गडकोट उभे केले, नवे किल्ले बांधले। शहाजीराजांना ते ऐकून आनंद वाटतोय, प्रत्येक गोष्टीचा आनंद आहे शहाजीराजांना। किती कौतुक आहे, किती कौतुक आहे। समाधानपत्रे आपणास वरचेवर येत होती, विशेष आहे बरं का, लक्षात ठेवा। म्हणजे आता या पत्राचा विचार आपण करतोय, शिवाजी महाराज काय बोललेत, कागदातल्या शब्दांचा विचार करतोय, पत्राचा नाही, पण शब्दात अनेक गोष्टी अंतर्भूत झाल्या। शिवाजी महाराज काय बोलले, समाधानपत्रे वारंवार येत होती, म्हणजे इथून वार्ता त्यांना जात होत्या आणि त्यांच्याकडून मला समाधान झालं, बस असाच पोरगा पाहिजे, माझ्या अपमानाचा बदला तू घेतलास, बस आनंद आहे, समाधान झालं। शाहिस्ते खानासारख्या मातब्बर सरदाराला, मोगलातल्या बादशाच्या मामाला, जो वजीर होता पूर्वीच्या काळी किंवा ज्याचा बापही वजीर होता मोगलाचा, अशा माणसाचा तू पराभव केलास, आनंद आहे, समाधान आहे, अजून काय पाहिजे। ह्याच्यासारखा अजून दुसरा पुत्र ह्याच्यापेक्षा विलक्षण अजून काय असावा, असावा पुत्र असाच तू आहेस, याचंच समाधान आहे। ही पत्र त्यांच्याकडून येत आहे असं शिवाजी महाराज म्हणतात। समाधानपत्रे वारंवार येत होती, तैशेच अलंकार वस्त्रे पाठवित होती। पोरग एवढं कर्तृत्ववान झाले नुसते पत्र पाठवून भागवत नाहीत, शहाजीराजे काय करतात, त्याला अलंकार पाठवतात, जिजाऊसाहेबालाही पाठवतात आणि शिवाजीराजालाही पाठवतात, वस्त्रे पाठवतात। दक्षिण देशात बनणारी जी रेशमी वस्त्रे आहेत, उत्तम काही वस्त्रे आहेत, ते तुला पाठवलेली आहेत पत्राच्या बरोबर, उत्तम उत्तम वस्तू पाठवतात। शिवाजी महाराजांच्या तलवारीच्या बाबतीत आपल्याला उल्लेख खूप वेळा आपण पाहतो, गोवेकर सावंताकडून घेतलेली शिवाजी महाराजांची ती भवानी, पण तशा 2 तलवारी अजून शिवाजी महाराज आहेत, तुळजा आणि जगदंबा या नावाच्या 2 तलवारी अजून होत्या। इतिहासाच्या अभ्यासकांचं मत असं आहे की या 2 तलवारी शहाजीराजांनी भेट म्हणून पाठवलेल्यातल्या आहेत। म्हणजे शहाजीराजे जे वस्तू पाठवतात मुलासाठी, कौतुकानं पाठवतात, तयार करून घेतात, पाठवतात, त्यातल्या ह्या 2 वस्तू आहेत। त्याचे काही उल्लेख सापडलेले आहेत, त्या अर्थाने ते बोलतात। आता त्या उल्लेखावर मतमतांतर हा भाग विषय सोडून द्या, पण असं म्हणणं आहे की अजून 2 तलवारी शिवाजी महाराजांना भेट पाठवलेल्या आहेत। आता शिवाजी महाराज, शहाजी महाराज म्हणजे एकच एक तलवार घेऊन मिळणारे माणसं नाहीत, तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहेत, एक घेतली की जन्मभर असते। तलवारच नाही, कुठलीही वस्तू असो, गाडी जोपर्यंत दुसरी नवीन घेत नाही किंवा पहिली खराब होऊन आता फेकून द्या म्हणून मेकॅनिक सांगत नाही तोपर्यंत आपण दुसरी घेत नाही। त्यांच्या बाबतीत तसं नाही, रोज नवा घोडा असू शकतो, पागा 40,000ची हाताखाली आहे, त्याला काय विषय, त्यातल्या त्यात आवडता घोडा कोणचा आहे, स्वतःच्या वापराचा कोणचा आहे, एकच नसतो, ते पण धापाच असतात। तसं तलवार सुद्धा एकच नाही, अनेक शैलेखान्यात अनेक वस्तू आहेत, शस्त्र आहेत, त्यातली पाहिजे ती बरोबर घ्यावी, वापरावी, इतर वेळेस ठेवावी, अशा अर्थाने विचार असू शकतो। पण या 2 तलवारी शिवाजी महाराजांना शहाजीराजाने दिल्याचा उल्लेख आहे, जगदंबा आणि तुळजा। म्हणजे वारंवार समाधानपत्रे पाठवतात, तसं बरोबर वस्त्र अलंकार पाठवतात, पोराचं कौतुक करतात, तू शाबास पठ्ठे तुझी, तू कौतुक केलं, मगाशी म्हटलं तसं तुला फर्ग्युसन कॉलेजला घालतो तसं, उत्तम आहे, तुला हे बक्षीस, हे तुला दिलंय, पाठवून दिलंय बघ। नवीन काही असेल तर तिकडून पाठवून देतात, तिकडच्या भागातलं,
इकडचं काही वेगळं नवीन असेल तर इकडनं तिकडं जातं. किंवा शहाजीराजे मूळ मराठी देशातले आहेत, जी तिकडं वस्तू मिळत नाही मराठी मुलकातली, ते इकडून पाठवतात, असा विचार करायला हरकत नाही. या उपरी हे सगळं झालं, पण या उपरी आता त्यामागे आपणास आता कोणी वडील नाही. थोरले बंधू होते संभाजीराजे, ते मागच गेले. आता आपल्याला वडील कोणी नाही, म्हणजे प्रत्यक्षात वडील नाहीतच. आता माझ्यावर कोण मायेची पाखरण घालेल हा त्यातला भाव आहे. मला मार्गदर्शन कोण करेल, सल्ला कोण देईल, हाही त्यातला भाव आहे. आता मला वडील कोण नाही. आईसाहेब घरात आहेत, पण पुरुषार्थानं शिवाजी महाराजांना बोलायचं आहे ते आहे. दुःखात सुख एवढंच आहे की आईसाहेब सती चालल्या होत्या, त्यांना माघारी फिरवण्यात मोठ्या मुश्किलीने यश प्राप्त झालेलं आहे. केवळ आता आईसाहेबांचं मायेचं छत्र महाराजांच्यावर राहिलं. या कठोर आघातामुळे मायलेकरे जास्त जवळ आली. अपघातात किंवा आघातात जास्त घरातल्या लोकांचं सान्निध्य राहतं, तसं दोघं जवळ आले, एकमेकाला बिलगली. काही दिवस आईसाहेबांपाशीच महाराज राहिले. आईसाहेब खिन्न झाल्या. महाराजही आपलं दुःख गिळून त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करीत होते. दोघांनाही दुःखच होतं. म्हणजे दुःखाच्या बाबतीतला विचार जो आहे ना, इथला विषय सोडून द्या. कुंतीला भगवंत कृष्णाने विचारलं, कुंती तुला काय पाहिजे? ती म्हणली काही नको. नाही, काय पाहिजे ते मी देतो. आता हा सर्व समर्थ आहे, सगळं देणार आहे, काही त्याच्याकडे काही नाही असं नाही, न देण्याची ताकद नाही असंही नाही. पण कुंतीनं सांगितलं, द्यायचं असेल तर दुःख दे. तुम्हाला आम्हाला जर विचारलं असं कोणी काय पाहिजे तर मागू का आपण? नाही मागणार. ती भगवान कृष्ण आश्चर्यचकित झाले, कसं काय, काय दुःख का मागतेस? ती म्हणली, दुःख मागितलं किंवा दुःख आलं की दुःखामध्ये तुझं स्मरण सतत होतं, म्हणून दुःख दे. लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे भगवंताचं स्मरण सतत करण्याचा विषय, या अर्थानं तो विषय आहे. इथं तो विषय आपल्याला विचार करायचा नाही, पण दुःखाचा विषय आला म्हणून मी बोलून गेलो. हे दोघं मात्र शहाजीराजांचं चिंतन करीत काही काळ राजगडावर राहिले. आईसाहेबांचं सांत्वन, आपलं दुःख गिळून शिवाजीराजांनी केलं. आईसाहेबाच्या कुशीत ते राहिले, तिथंच राहिले. आता दुःख झाकून शिवाजीराजे राजकर्तव्याकडे वळले. अनेक दिवस दुःख करता येत नसतं. ज्याला राष्ट्रीय जीवनाचा विचार आहे त्याला ते दुःख कवटाळत बसता येत नाही, त्याला पुढच्या कामाला जावं लागतं. खूप ठिकाणी आत्तासुद्धा नरेंद्र मोदींची आई गेली त्यावेळी आपण पाहिलं असेल, अंत्यसंस्कार झाले की पुन्हा आपल्या आपल्या कामाला लागले. त्याच्यापेक्षा पुढचं माहीत आहे का तुम्हाला? योगी आदित्यनाथ आहेत, त्यांचे माता आणि पिता दोघंही हयात होते. कोरोनामध्ये वडील वारले. योगीला जाता नाही आलं, कोरोना आहे. घरच्या लोकांनी अंत्यसंस्कार करून घ्या म्हणले. मी येऊ शकत नाही, कारण राजधर्म मला आडवा येतोय. पितृधर्मापेक्षा राजधर्म मोठा मानला त्यांनी. कोरोनात जर मी तिथं गेलो, लोक सगळे बाकीचे माझ्यामुळे जमा झाले, तर कोरोनाचा साथीचा प्रादुर्भावाचा विचार करता मला ते करणं बरोबर नाही, मी येणार नाही. लोकांनी करून घेतलं. योगींचे वडील बिष्ट, काहीतरी आडनाव त्यांचं बिष्ट आहे, त्यांचं नाव मी विसरलो. नुकतंच आई पण गेली, त्यालाही ते उपस्थित होते. लक्षात ठेवा, राजधर्म असा असतो, अवघड आहे. राजा होणं सिंहासनावर बसलेलं लोकांना दिसतं, पण डोक्यावरचा काटेरी मुकुट कळत नसतो. सिंहासनाला असणारे अंथरलेले काटे टोचत असतात, ते कळत नसतात. फार अवघड असतं. सुरतेहून आल्यापासून महाराज राजगडावर राहिले. म्हणजे शहाजीराजे 23 तारखेला गेले, महाराज मात्र 5 तारखेला राजगडावर आले होते. त्या दरम्यान वार्ता कळाली होती. खरं तर सुरतेपासून अवघ्या ते राजगडापासून अवघ्या 5 कोसावर ईशान्येला असलेल्या कोंडाण्याच्या पायथ्याला तोफा बंदुकाचा धडाका उडत होता. म्हणजे काय? म्हणजे शाहिस्तेखानाने जेव्हा पुण्यावरून बाहेर निघून गेला त्यावेळी इथं जसवंत सिंगाला ठेवलं होतं. आणि जसवंत सिंगाने बसून बसून काय करायचं, आपल्याला कोणी नावं ठेवू नयेत म्हणून कोंडाणा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्नाला सुरुवात केली आणि कोंडाण्याला वेढा घातला होता. आणि तिथं त्या बंदुका तोफा उडत होत्या. जसवंत सिंग त्या अर्थानं प्रयत्नशील होता. तेथून शेजारून शिवाजी महाराज सुरतेला गेले आणि माघारी आले तरी त्या जसवंत सिंगाला काहीही कळालेलं नव्हतं. मुळात
त्याच्या शेजारून गेले, म्हणजे आता सुरतेकडे जाऊ द्या उलट्या दिशेला, पण जसवंत सिंग ज्यावेळी कोंढाण्याला वेढा घालून बसला होता नोव्हेंबर 1663ला, मग जानेवारी 1664ला शिवाजी महाराज सुरतेला गेले. आणि त्याच्या आधी हा जसवंत सिंग त्याच परिसरात होता, कोंढाण्याला वेढा घातला नाही, पण पुण्याच्या संरक्षणाला कोंढाण्याच्या बाजूला आहे. तर तिथून तो पुण्याच्या संरक्षणाच्या कामात असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर छापा घातला रामनवमीच्या दिवशी, एप्रिल 1663. पण जसवंत सिंगाला कळालं नाही, म्हणजे गुप्तता किती महाराजांनी ठेवली हे लक्षात ठेवा. जसवंत सिंगाला कळालं नाही आणि म्हणून जसवंत सिंग फितूर आहे, कारण त्यांनी शिवाजी महाराजाला आडवा पाडला नाही म्हणून त्याच्यावर आक्षेप ठेवला होता. पण जसवंत सिंग कोशिश करीत होता. आता कोंढाणा काहीतरी आपल्याला ते नावं ठेवतायत म्हणून तो कोंढाण्याला मागे लागलाय. नोव्हेंबर महिन्यात जेव्हा शाहिस्तेखान निघून गेला एप्रिलमध्ये, त्यानंतर पावसाळ्याचा काळ त्यानं काढला आणि त्याने कोंढाण्याला वेढा घातला. सुमारे 6 महिने वेढा घालून बसला. नोव्हेंबरमध्ये वेढा घातलाय, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे पर्यंत चालूच आहे. रोज कोंढाण्यावर धडका देत आहेत त्याचे लोक, कोंढाणा जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत, पण कोंढाणा त्याच्या हाती येत नाही. दगडावर डोकं आदळल्यावर टेंगळे येतात, तसंच काम चालू आहे. कोंढाणा म्हणजे कठीण दगड आहे, साधा सोपा नाही आहे किल्ला, भयंकर आहे किल्ला. भयंकर म्हणजे शत्रूच्या दृष्टीनं अत्यंत विलक्षण किल्ला आहे. महिन्यामागून महिने उलटतायत, दिवसामागून दिवस उलटतायत, पण कोंढाणा जागेचा जागेवर आहे, जरा सुद्धा हालत नाही आहे. शेजारून महाराज सुरतेला गेले, जसवंत सिंगाला पुन्हा कळलं नाही. वेड्याचा 6वा महिना उजाडला. अजूनही कोंढाण्याची तब्येत खणखणीत आहे, कोंढाण्याला काहीही झालेलं नाही. खालना हल्ला येतोय आणि वरनं परतून लावते. आता जसवंत सिंगाने एक वेगळा विचार केला. काय करायचं? कोंढाण्यावर सुलतान ढवा करायचा, शेवटचा प्रयत्न. मरो किंवा मारो, सगळ्यांनी मिळून एका वेळी एल्गार करायचा, सगळ्यांनी मिळून एकत्रित हल्ला करायचा. सुलतान ढवा म्हणतात त्याला. एके दिवशी ताकद एकवटली आणि सगळ्यांनी मिळून कोंढाण्यावर हल्ला केला. जेवढं सैन्य तेवढं घेऊन कोंढाण्यावर हल्ला केला. तोफा, बंदुका, लढवई, बाकीचे योद्धे सगळे मिळून, तोफखाना सगळा आदळला. तारीख 14 एप्रिल 1664 या दिवशी हा सुलतान ढवा केला. जसा काही रावणाने हिमालय उचलावा त्याच्यासाठी हात घालावेत, माहिती आहे ना. कैलास पर्वत रावणाने उचललं का नाही माहीत. भगवान शंकर ज्या पर्वतावर राहतात ते पर्वतच उचलून न्यायचा प्रयत्न केला रावणाने, त्याच्यासाठी हात घातला. रावणाचं गर्व परिहरण केलं भगवान शंकराने. सगळा पर्वत डळमळीत व्हायला लागला आणि मग डळमळीत व्हायला लागल्यावर भगवान शंकराला पार्वती बिलगली, घाबरली. स्त्री सुलभ स्वभाव आहे, घाबरली. आणि शंकराने आपल्या उजव्या पायाचा नुसता अंगठा दाबला आणि मग हात अडकले रावणाचे. ते पर्वत दबला खाली, रावणाचे हात अडकले. सगळी शक्ती 10च्या 10 हात एकवटून त्यानं उचलून बाहेर काढायचा प्रयत्न केला, पर्वत उचलून नेण्याचा प्रयत्न केला. त्यात तो यशस्वी झाला नाही. मग त्याने शंकराचं ते स्तुतिगान केलं. रावणानं लिहिलेलं ते स्तोत्र, जटाटली गवत, काय जटाटली गवत, काय माझं पाठ नाही आहे, तांडव स्तोत्र, शिवतांडव स्तोत्र म्हणतात त्याला. ती रावणाने शंकराची स्तुती केली. भगवान शंकर स्तुतीनं प्रसन्न झाले, अंगठ्याचं वजन कमी केलं, मग त्याने हात बाहेर काढले. लक्षात ठेवा, जसा रावणाने सगळा हिमालय उचलून न्यायचा प्रयत्न करताना जो एका वेळी केलेला प्रयत्न आहे, तसा जसवंत सिंगाने केला कोंढाणा जिंकण्यासाठी. शर्त केली, ताकदीची अगदी शर्त केली, पण व्यर्थ गेली. सगळा सुलतान ढवा अपयशी झाला, काहीही झालं नाही. गडावरच्या मराठ्यांनी हा सगळा मारा झोडून काढला. जसवंत सिंगाचा पराभव झाला. त्यात अजून एक गंमत झाली. काय झालं? जसवंत सिंगाने तोफखाना आणला होता, त्या तोफखान्याचा दारुगोळा गडाच्या खाली होता. या सगळ्या भानगडीत त्या दारुगोळ्यावरच एक उडता गोळा पडला, बारूद पडली, पेटला आणि सगळा दारुगोळा उडाला. लोक त्यात काही मेले. दारुगोळा पेटला आणि जसवंत सिंगाला हाय झालं. सगळी दारू संपली आणि जसवंत सिंगाचा पराभव झाला. बारूदखाना जळून खाक झाला, काही शिल्लक राहिलं नाही. आणि आता शिल्लक काय राहिलं?
जसवंत सिंगाबरोबर त्याचा मेव्हणा होता भावसिंग हाडा, बरोबर होता. तोही योद्धा आहे, मेव्हणा म्हणून बरोबर घेतलेला नाही, तोही लढवई आहे, तो एका राजघराण्यातला आहे. हाडा म्हणून राजघराणा आहे राजस्थानातलं, त्यातला हा भावसिंग आहे. त्याला बहीण दिली आहे आणि ते दोघंही मोगलाचे चाकर आहेत. दोघं मिळून इथं स्वारीला आलेले आहेत. आणि मग या दोघांमध्ये पराभव, सक्सेस ऑफ मेनी फादर्स, पण पराभवाला कुणी बाप नसतो. यशाला अनेक बाप असतात, माझ्यामुळे यश मिळालं, माझ्यामुळे यश मिळालं, पण पराभवाला कोणी आपल्या पदरी ठेवून घेत नाही. इथं तेच झालं. या दोघा मेव्हण्याचं भांडण सुरू झालं. तुझ्यामुळं पराभव झाला, तू जीव लावला नाहीस, तू साखर एकवटली नाहीस. दोघं एकमेकाला म्हणायला लागले. झोमणारा पराभव पदरात पडला आणि मग दोघांचं भांडण सुरू झालं. तुझ्यामुळं. भावसिंग हाडा म्हणला तुमच्यामुळं आणि जसवंत सिंग म्हणला तुझ्यामुळं. दोघांचं भांडण सुरू झालं. भयंकर पराभव झाला. पराभवाची जबाबदारी दोघांनी एकमेकावर लुटली आणि आता दोघांनी किल्ल्याचा नाद सोडला आणि निघून पुण्याकडे निघून गेले. म्हणजे दोघंही कोंडाण्याचा वेढा सोडून दिला. शिवाजी महाराजांनी यात फरक पहा किती आहे. म्हणजे नुसता पराभव झाला तर किल्ल्याचा वेढा सोडून निघून गेले दोघंही तिकडे. कोंडाण्याने दोघांचाही पराभव केला. दोघंही तिथून उठले, एकमेकाशी भांडत बसले, हताश झाले आणि सिंहगडाचा नाद सोडून दोघे मेव्हणे निघून गेले. तारीख 28 मे 1664. नाद केला पण वाया गेला. सिंहगडाचा नाद केला या दोघांनी, वाया गेला. भांडण कशाचं आणि काय, म्हणजे अनेक अर्थाने विचार करा. शिवाजी महाराजांचा मी विचार सांगितला. शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून निघून गेले. महाराज निघून गेल्यावर किल्ला पडायला काही हरकत नव्हती असं वाटायला पाहिजे, पण किल्ला पडला का, जुवारला मिळाला का, नाही. एकदा घेतलेलं काम तडीला लावल्याशिवाय सोडायचं नाही. मराठ्यांची पद्धत शिवाजी महाराजांनी निर्माण केली. त्याच्या आधी थोडंसं बिघडलं होतं काम. जे घ्यायचं ते पूर्णच करायचं, सोडायचं नाही. शिवाजी महाराज गेले म्हणून किल्ला सुटला नाही. शिवाजी महाराजांनी माणूस पाठवला, आता किल्ला द्या ताब्यात आदिलशहाच्या, आपलं त्यांचं प्रेम झालं, सोडून द्या, चला पुढं. किल्ला गंगाधर शास्त्री यांनी त्यांच्याकडे दिला आणि निघून आले. लक्षात ठेवलं पाहिजे. यावेळी दुसरा तो मुअज्जम शहाजादा, तो संभाजीनगरचा तिथं मुक्कामात आहे, तो शहाजादा म्हणून किंवा सुभेदार म्हणून, दक्षिणेच्या सुभ्याचा सुभेदार म्हणून आलेला आहे. तो औरंगाबादमध्ये आहे. निदान या दोघांनी कोंडाण्याचा नाद तरी केला, वाया जाऊ दे हो, पण हा काहीच नाद करीत नव्हता. कसलाच नाद नव्हता. कसा नव्हता म्हणणं बरोबर नाही, होता ना. कशाचा नाद होता त्याला? अनेक नाद होते. दारूचा होता. दारू म्हणजे प्यायची, ही उडवायची इकडी रणांगणातली आहे. ह्याला प्यायच्या दारूचा नाद आहे, ह्याला शिकारीचा नाद आहे, ह्याला चैनीचा नाद आहे, आळसात दंग राहण्याचा नाद आहे, नाचचं गाणं बघत बसण्याचा नाद आहे, आरामात दंग राहावं हा त्याचा नाद आहे. कितीतरी नाद होते बादशाच्या चिरंजीवाला. शहाजादा आहे त्या पद्धतीनंच तो वागतोय म्हणल्यासारखं. आता एक युवराज आहेत अशीच. हे नाद काय कमी मौल्यवान आहेत काय त्याच्या अर्थाने? आणि औरंगजेबाचा खजिना तो औरंगाबाद भरलेला आहे. औरंगाबादमध्ये ते सगळं याला खर्च घालतोय, दुसरं काही करतच नाही. उगाच लढाई बिडाया करण्याच्या भानगडीत हा कधी पडत नाही. काय करायचं आहे नसता उपद्व्याप असं त्याला वाटतंय. महाराजांनी एवढी सुरत लुटून घुसळून काढली, पण या शहाजाद्याच्या हातातला पेला हिंदकाळला सुद्धा नाही, काहीही केलं नाही. आता खरं तर सुरत लुटली, वार्ता कळाल्यावर तरी काहीतरी करायला पाहिजे, दक्षिणेत शिवाजीराजाचा बंदोबस्त करायला, पण त्यानं काहीही केलं नाही. मोगल साम्राज्याची आबरू मराठे आणि महाराज फरफटत काढत होते, तरी शहाजाद्याची चैन आणि झोप बिनधास्त चालू होती. कर्तृत्ववान नसलेल्या माणसाचं सगळे लक्षण आहेत ना, ते इथं शहाजाद्याच्या चरित्रात दिसतात. काही कर्तृत्व नाही, शून्य कर्तृत्व. पण काय, हा का मोठा? हा मोठा कारण याचा बाप मोठा, त्याच्या पोटी हा जन्माला आला म्हणून, बाकी काही याचं कर्तृत्व नाही. आणि हा असा गाफील आहे म्हणल्यावर महाराज दुधा तुपानं हात भिजवून घेत आहेत, सोडत नाहीत. काय केलं महाराजांनी?
महाराज जसवंत सिंगाचा वेढा उचलून निघून गेला की कोंडाण्यावर गेले. तारीख 28 मे 1664 जसवंत सिंग निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तारीख 30 मे 1664ला शिवाजी महाराज कोंडाण्यावर गेले. हा किल्ला शिवाजी महाराजांचा प्रिय किल्ला आहे. त्यांनी तो परत एकदा गड पाहिला, मागे घेतलाय तेव्हा पहिला खिंडे, पुन्हा एकदा गड फिरला. उत्तुंग कोंडाण्यावर महाराज उभे आहेत. त्यांची नजर 4 दिशेला क्षितिजाच्या पलीकडे चालली आहे. नवे मनसुबे डोक्यात आहेत क्षितिजाच्या पलीकडे जाण्याची. मोहीम पक्की केली. विचार केला. मोगलाचे सैन्य हताशून परतल्यामुळे आता सीमेच्या पलीकडे जाऊन आपण पार व्हायचं आणि काय करायचं त्याचा महाराजांनी विचार केला. अनेक गोष्टींचा विचार. पण कोंडाण्यावर महाराज कशासाठी गेले? आपल्या मित्रांनी, आपल्या सख्यांनी, आपल्या सवंगड्यांनी, आपल्या मावळ्यांनी, आपल्या शिलेदारांनी, आपल्या योद्ध्यांनी कोंडाणा जीवाची शर्त करून राखला म्हणून त्यांचं कौतुक करायला महाराज गेले, कोंडाण्यावर गेले. त्यांचं कौतुक केलं महाराजांनी. शबास पट्टे, तुम्ही हुशार आहात, तुम्ही दिलदार आहात, किंवा तुम्ही योद्धे आहात, लढवई आहात, स्वराज्य रक्षणात जसं उभं राहायला पाहिजे तसे तुम्ही उभारलात म्हणून कौतुकाची शाबासकी त्यांना द्यायला गेली. अशा बारीक बारीक गोष्टीने जर मनुष्य राजा स्वतः समोर येत असेल तर त्या मावळ्यांना किती आनंद होत असेल. असा एक किल्ला आहे का? कितीतरी किल्ले आहेत तो स्वराज्यात. पण जसवंत सिंग आला, त्रास दिला, तरी तुम्ही कौतुकानं उभा राहिलात, स्वराज्याचं रक्षण केलं, किल्ला राखलात, मोगलांच्या ताब्यात जाऊ दिला नाहीत. कोंडाणा तसा सरहद्दीवर आहे. इकडं पुणे, इकडं राजगड, मध्ये कोंडाणा आहे आणि मग रोज आतंक आहे, रोज त्रास आहे आतासारखा. तरी तुम्ही कौतुक करावं एवढ्या पात्रतेने उभे राहिलात म्हणून महाराजांनी त्यांची पाठ थोपटली. काय आनंद वाटत असेल त्यांना. महाराजांनी आता नव्या मोहिमा, नव्या योजना सुरू केल्या. काय केलं महाराजांनी? नेताजी पालकरांना पहिलंच सांगितलंय, आताही पुन्हा मोगलाई मुलखावर छापेमारी सुरू झाली. नेताजी पालकर आता मोगलाई मुलखावर सुरू झाली. म्हणजे पुणे, सुपे, परांडा हे मागं करत होते तसं आता पुन्हा ते सुरू झालं. दुसरा दर्या सारंग म्हणजे समुद्रातला शिवाजी महाराजाचा आरमाराचा अधिकारी, त्याचं आरमार सागरामध्ये आता बलिष्ठ व्हायला लागलाय. धुडगूस घालायला नेताजी पालकरला पाठवलं मोगलाई मुलकात आणि दर्या सारंगांना समुद्रात शिवाजी महाराजांना पाठवलं. शिवाजी महाराजाचा आरमार महाराजांची वाट पाहत आहे. पश्चिम समुद्रावर शत्रूचं जहाज फिरकू देऊ नका. आपल्या किनाऱ्यावर दुसऱ्याची जहाजं दिसता कामा नाहीत. फिरकलं तर बुडवून टाका, लुटून टाका. जहाजावर स्वारी करा, त्याचा माल जो काही येईल तो पदरात घ्या. दुसऱ्याची जहाजं दिसता कामा नाहीत. हुकूम दिले. स्वतः महाराज जातीने फौज घेऊन स्वराज्याच्या उत्तर सरहद्दीवर दाखल झाले. म्हणजे कुठं? नगर प्रांतात स्वतः महाराज आले. मराठ्यांचं पातं, तलवारीचं पातं, मग ते नेताजीचं असो, शिवाजीराजाचं असो किंवा दर्यासारंगाचं असो, मोगली सल्तनतीत खोल 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 बुडत चाललं. मोगलांचा काळीज कापायला सुरुवात झाली. नेताजीने मोगलाला भंडावून सोडलं. कळे ना कसा नेताजी आवरावा. त्याला आवरणं मोगलाच्या ताकदीच्या बाहेर गेलं. समुद्रामध्ये मराठ्यांचं आरमार ताकदीनं उभं राहिलं. किती ताकदीनं? भगव्या झेंड्याची जहाजं दिसली की शत्रूची जहाजं घाबरून पळायला सुरुवात झाली. दयामाया नाही. शिवाजी महाराजांची जहाजं आली लांब, ते टेळ्याला दिसतं ना वर, जहाजाच्या शेडावर वर चढतो ना, त्याला ती दिसतं. आलं गलबत, नुसतं गलबत दिसतंय. आता त्याला भगवा रंग दिसायला लागला. सुटले पळत. धुमाकूळ सुरू झाला. अहमदनगरच्या परगण्यात स्वतः महाराज गेले. नगर लुटलं महाराजांनी, दुसऱ्यांदा लुटलं. नौदलातही धाक उत्पन्न झाला. अशी ठाणी उभी करतो की शत्रूची ठाणी दहशत खाऊन उठून पळून जातील. हे जसं आहे तसं असं लष्कर उभं करतो की लष्कर दिसत हत तंजावर ते तहत पेशावर, अवघा मुलगा आपला, त्याचं स्वराज्य करायचं आहे आपल्याला. हे वाक्य जसं आहे तसं दुसरं, रूम श्याम पावे तो या भगव्या झेंड्याचा दरारा पोचला पाहिजे. रूम श्याम म्हणजे रोमन आणि श्याम म्हणजे रोमन साम्राज्य झालं तसं श्याम म्हणजे काळे. काळे म्हणजे आफ्रिकन लोक. हे जे सगळे समुद्रमार्गाने फिरतायत ना,
त्यांना या भगव्या झेंड्याच्या आरमाराचा दरारा पोचला पाहिजे. रोम श्याम पावे तो भगव्या झेंड्याचा दरारा पोचला पाहिजे. आणि तसा दरारा शिवाजी महाराजांनी उत्पन्न केला. डचांनी या काळात एक पत्र लिहिलं आहे, तारीख 3 ऑगस्ट 1664. त्यांनी काय लिहिलं पत्रात? शिवाजीराजाजवळ गलबतांची संख्या भरपूर आहे. आता साधी गलबत किंवा योद्धी गलबत नुसतं नाही, असणारी संख्या इतकी प्रचंड आहे की तो सहज रात्री छापे घालून गलबते घेईल. इतरांची गलबत सुद्धा तो जिंकून घेईल, एवढी त्याची ताकद आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की जमिनीपेक्षा पाण्यावर त्याचं भय अधिक बाळगलं पाहिजे. इंग्रजांना डचाला भीती बाळगायला लागली, फ्रेंचांना सुद्धा. कशाची भीती? जसं समुद्रावर त्याचं दळ चालतं आणि केव्हाही छापा घालून कुठलंही गाव तो जिंकतो, तसं तो आता सागरात सुद्धा बळ निर्माण झालेला आहे. केव्हा छापा घालेन केव्हा संपवेल सांगता येत नाही. त्यामुळे शिवाजीराजाविषयी आम्हाला समुद्रात भीती वाटते. डचाने लिहिलेली पत्र आहे. या काळात शिवाजी महाराज मोगलाई मुलकात दाणादाण उडवत आहेत. पण शिवाजी महाराजांनी एक गंमत केली अजून पुन्हा. काय गंमत केली? शिवाजी महाराजांचे सरदारही सगळीकडे धुमाकूळ घालत असताना शिवाजी महाराजांनी आपले बरोबर असणारे, ज्याला फारस नवीस म्हणतात, म्हणजे फारसी भाषा लिहिण्यात किंवा फारसी पत्र लिहिण्यात वाचण्यात जे वाकबगार आहेत, जे तज्ज्ञ आहेत, असे निळोजी प्रभू याला बोलवून घेतलं. महाराजांचे ती विश्वासू आहेत, फारस नवीस आहेत. आणि त्यांना सांगितलं हे पत्र लिहा, मी सांगतो फारसीत लिहा. कुणाला लिहा? मोगलांच्या सरदाराला पत्र लिहा. शिवाजी महाराजांच्या विषयानं पत्रसार संग्रह नावाचा ग्रंथ उपलब्ध आहे. शिवाजी महाराजांनी लिहिलेली पत्र तत्कालीन, त्याच्यात ते उल्लेख आहे. त्यात त्यांनी सांगितलंय त्यांच्या हातून मोगलाची औरंगजेबाची थट्टा उडवणारं पत्र शिवाजी महाराजांनी लिहून घेतलं. पत्र वाचून दाखवू, त्याचं सविस्तर विश्लेषण कसं करायचं करा, तुम्ही करा किंवा मी पण थोडक्यात सांगून जाईल. आज 3 वर्षे बादशाहचे मोठे मोठे सल्लागार आणि योद्धे आमचा प्रदेश काबीज करण्यासाठी चालून येत आहेत. एक नाही, अनेक लोक आले आहेत, चालून येत आहेत, आता पण आहेत. हे तुम्हा सर्वाला माहीतच आहे. बादशाह हुकम फरमावतो, शिवाजीचे किल्ले आणि मुलूक काबीज करा. तुम्ही जबाब पाठवता की आम्ही लवकरच काबीज करतो. पण आमच्या या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा सुद्धा नाचवणं अवघड आहे. लक्षात येत आहे का? आमचा प्रदेश इतका कठीण आहे की तुम्ही स्वराज्यात घोडा आणायचं सोडाच, कल्पनेचा सुद्धा घोडा आमच्या प्रदेशात आणता येणार नाही, कारण तुम्हाला या मुलकाची कल्पनाच नाही, तुम्हाला माहीतच नाही. मग तो प्रदेश काबीज करण्याच्या गोष्टी कशाला? सोडून द्या. भलत्याच खोट्या बातम्या बादशाहकडे लिहून पाठवण्यात तुम्हाला लाज कशी वाटत नाही? एवढं परखड पत्र आहे बघा. खोटं कळवतं बादशाहला की आम्ही शिवाजीराजाचा पराभव केला, नेताजी पालकराचा पराभव केला. काय मिळवलं? 3.5 मासे सोनं. मग आपण त्याचा विचार केला होता. 32 तोळे चांदी, हे तुमचा पराक्रम. कल्याणी बेदरचे किल्ले उघड्या मैदानात आहेत, ते तुम्ही काबीज केले. माझं कल्याणी आहे आणि बिदर आहे ते बादशाहचं, आदिलशाहचं आहे, ते तुम्ही उघड्या मैदानात आहे ते केलं काबीज. पण आमचा प्रदेश अवघड आहे, डोंगराळ आहे, नदी नाले उतरून जायला वाट नाही. प्रदेश कसा आहे? शिवाजी महाराज सांगतात, माझं राज्य कसं आहे? अत्यंत मजबूत असे माझे 60 किल्ले तयार आहेत. यावेळी शिवाजी महाराजांच्याकडे 60 किल्ले आहेत. पैकी काही समुद्र किनाऱ्यालगत आहेत. सागर आणि देशावरचे दोन्ही किल्ले सांगितले. म्हणजे अफजल खान बिचारा जावळीवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्युमुखी पडला. बिचारा म्हणले त्यांनी, माझ्या संगत करायचं लायकीचं नाही, माझ्याबरोबर युद्ध करायचं लायकीचं नाही, म्हणून बिचारा. बिचारा म्हणजे वेगळ्या अर्थाने वापरलेला शब्द आहे. बिचारा म्हणजे तो या अर्थाने बिचारा नाही आहे, पण माझ्याबरोबर तो योद्धा असताना सुद्धा माझ्याबरोबर युद्ध करावं अशा लायकीचं नाही. तो महाग बळी पडला. आदिलशाह त्याला पाठवलं, तो बळी पडला. हा सर्व प्रकार तुम्ही बादशाला का कळवित नाही? अमीरुल उमराव शाहिस्ते खान आमच्या गगनचुंबी डोंगरात आणि पातालात नेणाऱ्या खोल दऱ्यात 3 वर्षे सतत खपत होता. तुमचा 3 वर्ष इथं खपत होता, डोंगर मुलकाला घ्यायला आणि पाताळात जाणाऱ्या दऱ्या घ्यायला. शिवाजीचा पाडाव करून लगेच लवकरच त्याला काबीज करतो, असं बादशाला लिहून लिहून तो थकला. या खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्याला भोवला. आमचं राज्य घेण्यासाठी जे काही केलं त्याचा परिणाम त्याला भोवला. काय झालं? त्याचा परिणाम तुमच्या डोळ्यासमोर आहे. सूर्यासारखा प्रखर
तुमच्या डोळ्यासमोर आहे. सूर्य कसा दिसतो ना ढळढळीत, तसा आहे. सूर्यासारखा म्हणण्यात अनेक अर्थ आहेत. स्वच्छ असाही भाग आहे. आणि दुसरं, इतका मोठा तो पराक्रम आमचा झाला आहे, शाहिस्तेखानाच्या पराभवाचा विषय इतका विलक्षण झालेला आहे की तो पराक्रम तुमच्या उघड्या डोळ्याने सोबत तुम्हाला पाहता येणं शक्य नाही, अशी तुमची लायकी आहे. शिवाजी महाराज पुढचं जे वाक्य आहे ते पुढचं महत्त्वाचे जास्त आहेत. म्हणजे सगळंच महत्त्वाचं आहे, वाक्य वाक्य, शब्द शब्द. पण शिवाजी महाराज काय म्हणतात, आपल्या भूमीचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. माझं कर्तव्य काय आहे? माझ्या भूमीचं संरक्षण करणं, माझ्या लोकांचं संरक्षण करणं, माझं राज्य रक्षण हे माझं कर्तव्य आहे. आणि तुम्ही बादशाहकडे किती खोट्या बातम्या लिहून पाठवल्या तरी ते कर्तव्य बजावण्यात मी कधीही चुकणार नाही. कर्तव्य तत्परता जो शिवाजी महाराजांची आहे ती इथं आहे. कर्तव्य काय आहे शिवाजी महाराजाला कळतंय. काय कर्तव्य आहे? वडिलांनी सांगितलेलं काम करणं हे कर्तव्य आहे. या राष्ट्राचं धर्मराज्य निर्माण करणं हे कर्तव्य आहे. या राष्ट्राचं रामराज्य करणं हे कर्तव्य आहे. या देशातल्या लोकांचं दैन्य दुःख पीडा हरण करणं हे कर्तव्य आहे. आणि ते दैन्य दुःख पीडा देणारे तुम्ही, म्हणून तुम्हाला मारणं हे माझं कर्तव्य आहे. हे शिवाजी महाराजांना सगळे एवढ्यात सांगायचं. म्हणजे शिवाजी महाराज किती गोष्टींनी विचार करतात आणि किती गोष्टीनं एक एक वाक्य वापरतात याचा विचार करणं हे आपलं काम आहे. म्हणून शिवचरित्राचं चिंतन, पाठ, अभ्यास आणि आचरणाचा प्रयत्न. शिवाजी महाराज एवढं म्हणजे सोपं आहे असं काम नाही. नुसतं शिवाजी म्हणावं सोपं सोडावं नाही. शिवाजी महाराज विलक्षण आहे. शिवाजी महाराज अलौकिक आहेत. शिवाजी महाराज आपण आदर्श घेऊन जगावे असे आहे. एकेका गोष्टीत म्हणजे मुघलांना इतकं फटकणपणाने पत्र लिहितात हे विशेष आहे. हो, परखड आहेत. जे बोलायचे ते स्वच्छ बोलतात. तुमच्या हातनं काही होत नाही या हेही बोलून घेतात. नुसते पत्र लिहिण्याशिवाय तुमच्याकडे काही नाही. कल्पनेतला घोडासुद्धा तुम्हाला चढवणं शक्य नाही. आणि या सगळ्याचं गोष्टीचा परिणाम मोगलांना आता असाध्य असं दुखणं निर्माण झालं ते म्हणजे शिवाजी. मोगलशाहीला जडलेलं दुखणं आहे. मोगलशाहीच्या मुळात चाललेलं दुखणं आहे. सरदार ते सगळे जाणून होते पण बिचारे तलवारीचा खेळ महाराजांशी करून पाहत होते. कारण बादशाचा आदेश होता. शिवाजी महाराज अशी तलवारीचा खेळ करीत होते आणि बादशाबरोबर शब्दाचा खेळ करत होते. दोन्ही खोटं होतं. युद्धात शिवाजी महाराजांच्या बरोबर फारसं काही पराक्रम गाजवावा असं त्यांचा पराक्रम शिल्लक नव्हता. नुसतं आपलं करायचं म्हणून करायचं होतं. आणि औरंगजेबाला खोटंच कळवित होते. शिवाजीराजाबरोबर आम्ही हे केलं त्या केलं, त्याचा हा किल्ला घेतला, त्याचा तो किल्ला घेतला, त्याच्या अमक्या सरदाराचा पराभव केला. प्रत्यक्षात खोटी कागदपत्र. पुढेही म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचाही विचार करू. पुढेही औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा औरंगजेब फरमानं घालायचा, अमकं गाव घ्या, अमक्याचा पराभव करा, अमकं मंदिर पाडा. अस्सल त्याची कागद निर्माण झाले आणि त्याच्या सरदारांनी कळवलं, अमकं केलं तमकं केलं. नुसतंच कळवलं, प्रत्यक्ष कृती केली नाही. अशी खूप उदाहरणं आहेत. म्हणजे खोटं बातम्या द्यायच्या, खोट्या गोष्टी करायच्या आणि त्याची बक्षिशी उकळायची ही त्यांच्यात अहमहमिका सुरू झाली होती. पण इथं मात्र दोन्हीकडेही धारदार फटकारे मोगलाचे सरदार खात होते. इकडे तलवारीचे शिवाजी महाराजांकडून खात होते आणि तिकडे शब्दाचे औरंगजेबाकडून खात होते. बाकीचा भाग आपण उद्या करू. आज खरं तर रविवार आहे, कुणी बोलावं असं अपेक्षित आहे. पण आता कसं काय वाजले, एक पाठच घेतला आहे आर्वीकरांनी त्या दिवशी. आता आजच्या ऐवजी उद्याच्याला करू आपण. विषयच असा होता अनेक पत्रांचा आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचा की त्यात वेळ कधी गेला कळला नाही. अजून पुढं जायचं आहे, खूप आहे. पण बघू आता यात अजून एका महिन्यात किती जात आहे पुढं. आपण कार्तिकातही काही दिवस मिळाले तर ठीक, नाहीतर चौ. पण पुढं जात राहू, जेवढं होईल तेवढं होईल. नाहीतर पुढल्या वर्षी ऐकू. पुढल्या वर्षी चातुर्मासाला यावा अशी अपेक्षा आहे. संस्थेत बसला तर चातुर्मास नाही, पण संस्थेत नाही बसला तरी यायला हरकत नाही. समजा संस्थेत बसला आणि तुम्हाला आळंदीत राहून ऑनलाईन पाहता आलं तर आनंदाचा विषय आहे. या करू, चालत राहील. यंदा आपण सहल करावी की नाही करावी थोडासा विचार सगळ्यात करा. उद्याच्याला त्याच्यावरचा विचार करू. सहलीला जायचं का आपण? शिवाजी महाराजांचा एखादा किल्ला पाहायचा का? आपल्याला ते शक्य आहे का? ठरवू, सगळे मिळून ठरवू. बाबांशी विचार घेऊ. त्यांना आता विचार असू द्या, त्याचाही विचार करू. काढायची नाही काढायची, कार्यक्रम करायचा नाही करायचा. कारण अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. नुसतं सहल म्हणलं की निघाले असं नाही. तिथली काय व्यवस्था आहे, तिथं काय आहे, राहणं, जेवण, खाण व्यवस्था. सहल म्हणजे काय करायचं, शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर हाही भाग आहे. आणि त्याचबरोबर जागराशिवाय
आपण जिथं जातोय तिथं मग आपलं वारकरी आहोत, वारकरी पण जपणं हे आपलं काम आहे. या अर्थाने काय करता येतं, मग तिथे गेल्यावर रात्रीच्या मुक्कामाला आपण कीर्तन करू शकतो. मागच्या सहलीत आपण ते केलेलं आहे खूप वेळा. दुपारी गाडीत वगैरे आपण भजन करू शकतो. मुक्कामावर थांबलो तर संध्याकाळी पंचपदी करू शकतो. आपले जे नित्य नेम आहे ते सकाळी काकडा असावा, दुपारी भजन असावं. भजन आपण जसं करतो रोज तसं, फक्त वेळा प्रवासाच्या हिशोबानं मागं पुढं करायच्या. कीर्तन करायचं कोणीतरी आपल्यातले नाही एकाने करायचं. म्हणजे हेनं करा त्यानं करा असं नाही. त्या दिवशी बघू, त्याही गावाला आनंद मिळेल, त्याही गावाला वारकरी जवळीक लागतील. आणि वारकरी म्हणून दोन्ही कामं आपली आहेत. शिवाजी महाराजही कळले पाहिजेत आणि वारकरी पणही गावाला कळलं पाहिजे. अशा अर्थानं आपण प्रयत्न करू. सहल काढायची का नाही तसा विचार करू. अंदाजे त्याचं काय करता येऊ शकतं या साकल्याने विचार करू आणि मग पुढं जाऊ. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिव